सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका अखंडितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज दत्तपुराणावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की मागील श्लोकात आपण असे पाहिले की यती म्हणतो की भगवान दत्तात्रय माझ्या चित्तात नेहमी राहो आणि माझ्या अंतःकरण बुद्धी इंद्रियादिकांच्या व्यापारात त्याचे स्मरण मला सर्व सदाकाळ राहो. पुढचे 5 श्लोक हे महाराजांच्या संस्कृत पांडित्याबद्दल आदर अनेक पटींनी वाढवणारे आहेत असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. महाराजांनी भगवान दत्तात्रयाची स्तुती करताना असे सांगितले की हे विजय अज हे यते भक्तांचे मोह तम नष्ट करणाऱ्या तुला नमस्कार असो. अंतःकरणात सुख देणाऱ्या तुझ्या स्वरूपाला नमस्कार असो. जेव्हा तुझा उदय होतो तेव्हा निरनिराळ्या योनींचा प्रादुर्भाव होत नाही. इथे विजय व अज या विशेषणांनी सत निर्विकार स्वरूप कथन केले आहे. पुढे ते म्हणतात की हे योगीवरा, जेव्हा दृढ अभ्यास असलेल्या यतीच्या चित्तात कामगतीचा विकास होत नाही तेव्हा त्याच्या सत्वप्रधान हृदयात अहम ब्रह्मास्मी हा अनुभव येतो, जो अविद्या कामकर्मापासून रक्षण करतो. जेव्हा संसार निवर्तक भावभक्ती उत्पन्न होते तेव्हा कामगतीचा स्वेच्छाचार थांबतो आणि विशेष भगवत भक्त यतिश्रेष्ठाचा अहमादिक लक्षण प्रपंच वासुदेवाच्या कृपेने नष्ट होतो. या श्लोकात शब्दालंकारांचे कौशल्य प्रकट होते. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की हे भगवान, वेगवान मनाने तुझ्या चरणकमली विशेष रममाण झालेल्या सज्जनांशी निकटवर्ती असलेला तो तुझा प्रिय भक्त आहे. कारण सज्जनांच्या रक्षणासाठी तर तुझा अवतार आहे. नित्य नैमित्तिक व काम्य कर्माच्या फलांचा त्याग करून आकाशाप्रमाणे व्यापक असलेल्या तुझी सेवा करणाऱ्या भक्तांना संसार तारक असणारे अविद्यानाशक धुलीकण मिळतात. हे अजरामर अन्नमयादिका कोशापहुनी विलक्षण त्रिकालातीत बुद्धिगणवेत्ते आनंद रूप पापनाशक देहत्रयातीत असलेले तुझे पदस्थान या व्यतिरिक्त नाही. इथे अन्वय व्यतिरेकाने त्या स्वरूपाचे निरूपण यती करतो आहे. या श्लोकात गायत्री मंत्राचाही अर्थ स्पष्ट होतो असे काहींचे म्हणणे आहे. पुढच्या श्लोकात भगवंताच्या पदांचे वर्णन केले आहे. पुढे ते म्हणतात की लोकांना मोहवणारा मोह नसलेला आम्हालाही तसेच कर. जो हे वेद प्रतिपादित स्तोत्र जाणतो तो जपाच्या शेवटी पदब्रह्म जाणतो. हे जे श्लोक आहेत ते वेद निवेदिनी स्तोत्र म्हणून ओळखले जातात असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. अशा प्रकारे स्वतःच्या बुद्धीत झालेल्या परिणामानुसार ईश्वराची स्तुती करून भगवान दत्तात्रयाचे महात्म्य तो त्यांच्याच प्रेरणेने सांगू लागला. पुढे ते सांगतात की वेदांग शास्त्रात निपुण व नित्य नैमित्तिक कर्म करणारा शांडिल्य नावाचा महाद्रष्टा महर्षी होता. आत्यंतिक अव्यभिचारी भक्तीने भगवान दत्तात्रयाच्या चरणी लीन होऊन ज्ञानगर्भ वैराग्याने संन्यास दीक्षा घेऊनही दैवयोगाने 4 वेदांच्या तर्कामुळे विद्या न लाभल्याने अस्थिर बुद्धी झालेला तो शांडिल्य महाबुद्धिवान अथर्वाच्याकडे जाऊन नमस्कार करून म्हणाला, भगवान, मला ब्रह्मविद्या येण्यासाठी आपण त्या विद्येचे स्मरण करा. ज्या विद्येने मी परम कल्याण मोक्ष मिळवेल अशी मोक्ष देणारी मुमुक्षींनी सेवन करण्यास योग्य विद्या मला द्या. गुरु हे विनम्र शिष्याला परमगुह्य अशा ज्ञानाचा उपदेश करीत असतात. अशा प्रकारे शिष्याकडून विचारलेला गेलेला तो अथर्वा म्हणाला, हे सौम्य, त्यागपूर्वक ध्यान योगानुसार ती विद्या जाण. ब्रह्मविद्येचे श्रवण संन्यास घेऊनच करावे. अविकारी ब्रह्माचे सत्यत्व कालातीत बादरहित एकमेव साक्षिक जाणावे. विदित अविदिताहून वेगळे ज्ञानादी स्वयंप्रकाश रूप
हे ज्ञान लक्षण ब्रह्मा आहे. सत हे चित्त वस्तू परिच्छिन्न नाही. सत्य ज्ञान अनंत असे सांगितलेले जे ब्रह्मलक्षण आहे ते एकमेव द्वितीय आहे. ब्रह्माच्या ठिकाणी जगत विणलेले आणि ओलेले आहे व त्याच्या आश्रयाने राहते हे जाणले असता सर्व जाणले जाते हे निश्चित. पुन्हा काहीही जाणावे लागत नाही. या ब्रह्माच्या ऐक्य सिद्धीसाठी अभिन्न निमित्त उपादानत्व व प्रकृती अधिष्ठता यांचे ऐक्य सांगितले आहे. जे सच्चिदानंद एक रस परब्रह्म अमृत रूप आहे तोच आत्मशक्ती प्रधान सर्वज्ञ सर्वेश्वर आहे. हे ब्रह्म आकाशाप्रमाणे सर्वव्यापी अद्वितीय मायावरण शून्य शांत जन्मादी विकार रहित व कल्याणमय आहे. तो साक्षी विशुद्ध जीवात्मा निर्विकार असूनही केवलात्मा आहे. फलव्याप्ती नाही. बुद्धिवृत्तीला व्यापून बुद्धिवृत्त फलाचे निवारण करून चित्ताचे एकाग्य संपादन करून श्रवण मनाधिकाने जो सात्म्याला जाणतो तोच मुक्त होऊन कृतकृत्य निश्चितच होतो. हे सौम्य, तूही आत्मज्ञानाने साक्षात्काराने शोकमुक्त होशील. इथपर्यंत आदरणीय बाबारावांनी अतिशय सुंदरपणे दत्तपुराणातील पहिल्या अष्टकातील 6वा अध्याय इथे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे स्वल्पविराम दिला. मी बाबारावांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूया संभूतो दत्तात्रेय दिगंबरा स्मर्तृगा विश्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. मागल्या पुष्पात आपण दत्तपुराणातल्या स्वामी महाराजांनी लिहिलेल्या दत्तपुराण या ग्रंथातल्या पहिल्या अष्टकातल्या 6व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण शेवटले काही श्लोक बघत होतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की साधारणपणे अनेक विषयांवरती महाराजांनी जे भाष्य केलेलं आहे त्यात सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो त्यांनी तत्वमसी या सूत्रावरती केलेलं भाष्य. तत्वमसी याचा विशेष उल्लेख करायचं कारण असं की मागल्या पुष्पात जे आपण श्लोक बघितले या साधारणपणे 33व्या श्लोकापासून या 6व्या अध्यायातल्या तो शेवटला 43वा श्लोक या 10 श्लोकात स्वामी महाराजांनी तत्वमसी या श्रुतिवाक्याचा संदर्भ घेऊन ब्रह्मात्मैक्य भाव आणि चिदानंद वृत्ती या संदर्भामध्ये एक संकेत सांगितलेला आहे. हा संकेत कसा आहे तर खऱ्या अर्थाने जर चिदानंद वृत्ती ही जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला आत्मज्ञान पाहिजे. मग आत्मज्ञान म्हणजे कसं तर हे अखंड जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान म्हणजे कसं ते याचा एक भावार्थ या श्लोकांमधून आपल्याला जो दिसून येतो तो असा की तत् हे पद जे आहे हे ब्रह्मवाचक आहे आणि त्वम हे पद आहे ते आत्मावाचक आहे. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा ब्रह्मात्मैक्य भाव असा त्यांच्या भाष्यामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे माणसाला जर मुक्त व्हायचं असेल तर एका अर्थाने त्याला ब्रह्मात्मैक्य भाव
हा त्याला प्राप्त झाला पाहिजे. मग विवेक चूडामणीमध्ये आचार्यांच्या शंकराचार्यांच्या भाषात त्यांनी सांगितलंय की न योगेन न न सांख्येन न भक्त्या केवळ ब्रह्मात्मैक्य भावेन मुक्तो भवती मानवा हा किंवा मुक्तो भवती साधका. म्हणजे त्यांनी सुद्धा ब्रह्मात्मैक्य भाव सांगितला. स्वामी महाराजांनी त्याच ब्रह्मात्मैक्य भाव म्हणजे तत्वमसी या महावाक्याचा संदर्भ घेऊन तत्व म्हणजे ब्रह्म आणि तो म्हणजे आत्मा, या दोन्ही मधलं एक प्रकारचं जणू काही विरोधाभास आहे, त्यांचं द्वैत आहे. ते जर नष्ट झालं आणि मग त्यांचं द्वैत नष्ट झाल्यानंतर त्यांचा सम्यक समत्व किंवा एकत्व याचं जेव्हा ज्ञान माणसाला होतं तेव्हा माणसाला एक प्रकारची चिदात्म वृत्ती, यालाच आपण चिदानंद वृत्ती असं म्हणूया, ही त्याला प्राप्त होऊ शकते. आणि ही जर त्याला प्राप्त झाली तर मग मात्र तो खऱ्या अर्थाने मुक्त म्हणावा, आनंद स्वरूप म्हणावा. म्हणून त्याला चिदानंद अशी त्याला एक सार्थ असं त्याला नामाविधान करता येतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं की त्या श्लोकांचा पुनश्च जर का अगदी संक्षिप्त परामर्श घेतला काही सूत्रांचा तर 41व्या श्लोकामध्ये स्वामी महाराजांनी या 6व्या अध्यायामध्ये पहिल्या अष्टकात असं म्हटलं, प्रत्यक परोक्षादि वैरम तयोर हि त्वाम चिदात्मताम. म्हणजे तत् आणि त्वम पदार्थांचा प्रत्यक आणि परोक्ष असा जो विरोध आहे तो नष्ट होऊन ते दोन्ही एकच आहे असं जेव्हा ऐक्य ज्ञान प्राप्त होतो त्यावेळेस चिदात्मता म्हणजे चिदात्मक अवस्था प्राप्त होते. आणि ज्ञानात्यैक्यम समुक्ता हा ज्याला हे ज्ञान प्राप्त होतो, हे ऐक्य ज्याला समजलं, समुक्ता हा तो मुक्त झाला. स कृतकृत्यो भवे ध्रुवम, तो जणू काही निश्चितपणे भवे ध्रुव निश्चितपणे कृतकृत्य होतो. त्याला खऱ्या अर्थाने त्याला ते विशिष्ट कृतकृत्य साध्य जे काही करायचं होतं ते सिद्ध झालं अशी अवस्था त्याला प्राप्त होत. तेव्हा या पद्धतीने स्वामी महाराजांनी जेव्हा या वेदांत अशा चिदात्मकतेचा उपदेश केल्यानंतर मग जेव्हा त्यांनी असं म्हटलं की हे जणू काही तत्वज्ञान सांगितल्यानंतर पुढे महाराज म्हणतात, इदम श्रद्धस्त्व मा शोची शोकशांतम गमिष्यसी अत्र योग प्रवक्ष्यामि येनात्मा अशु प्रसिद्धती. म्हणजे आता पुढे मी जे आतापर्यंत सांगितलं त्यावर श्रद्धा ठेव, शोक करू नको. तू शोक करून जाशील. आणि अशा पद्धतीने मग महाराज असं पुढे सांगतात की आता यानंतर ज्यामुळे तुझं चित्त प्रसन्न होईल असा योग मी तुला सांगतो. अशा पद्धतीने हा जो शांडिल्य अथर्व संवाद आहे तो संपल्यानंतर पुढे हा जो यती आहे त्याच्या अनुषंगाने महाराज पुढे आता वर्णन करतात आहे. ते आता या योगाचं वर्णन करताना प्रारंभी असं म्हणतात, योगा स्यात् प्रत्यगात्मैक्य मम अष्टावंगानि तस्य तु
देहेंद्रियादौ विरक्तीर यमो मिथ्यात्व वीक्षणात. म्हणजे हा जो मूळ योग आहे, जीवात्म ब्रह्मैक्य योग, हा खऱ्या अर्थाने मूळ योग असून त्याची 8 अंग आहेत. आणि देह इत्यादीच्या ठिकाणी मिथ्यत्वाचं दर्शन झाल्यानं वैराग्य होणं, हा खऱ्या अर्थाने या अष्टांगातला यम आहे. हा यम जो आहे, हा सत्यत्वाचा निश्चय झाल्याने मग पुढे काय होतं, स्वात्मतत्वे नुरक्तीर नियमः सत्यत्व निश्चयात बाह्यार्थो दासी अन्यतो अंतर्दृष्टी स्थापन मासनम. म्हणजे हा एकदा यम म्हणजे निश्चय झाल्यानंतर स्वतःचा आत्म्याविषयी तात्विक प्रेम, स्वतःच्या आत्म्याविषयी तात्विक प्रेम हा काय आहे, हा नियम. महाराजांनी शब्द वापरला आहे, स्वात्मतत्वेनुरक्ती नियमा. स्वतःच्या आत्म्याविषयी अनुरक्ती हा नियम. आणि शब्दादी विषयाविषयी औदासीन्य उत्पन्न होऊन अंतर्दृष्टीची स्थापना होणं. बाह्यार्थो दा स्थित अन्यतो अंतर्दृष्टी स्थापन आसनम. म्हणजे मग शब्दादी सगळे जे काही बाहेरचे विकार वगैरे आहेत त्याच्याविषयी उदासीनता उत्पन्न झाली आणि अंतस्थ अंतर्दृष्टी ही निर्माण होणं. म्हणजे हे जे अंग आहे, हे आसन नावाचं या अष्टांग योगाचं 3रं अंग. पुढे महाराज म्हणतात, पुरश्चिदन्वयादानं कुंभकस्तद स्थिरीकृती रेचको मायिक त्यागा प्राणायाम स्त्री धोंदित. म्हणजे प्राणायाम हे या अष्टांग योगाचं जे 4थं अंग आहे, तो 3 प्रकारचा आहे. एक तर चैतन्याशी अन्वय साधून आत्मतत्वाचं ग्रहण, हा पूरक. मग गृहीत तत्वाचं स्थिरीकरण, हा कुंभक. आणि मायिक नाम रूपाचा त्याग, हा रेचक. असा हा त्रिविध वेदांत स्वरूपी ब्रह्मात्मैक्य भावाचा हा योग आहे किंवा प्राणायाम आहे. पुढे प्रत्याहारो गो स्वभाव दृष्ट्या था शक्त भाव दृक धारणा स्वात्मनिष्ठा स्या द्वित दुर्भावनम दृढा. म्हणजे इंद्रियांच्या विषय ग्रहणाच्या दृष्टीने विषयांच्या ठिकाणी अनासक्ती, हा प्रत्याहार. आणि दुर्भावनांचा नाश होऊन आत्म्याच्या ठिकाणी दृढनिष्ठा, ही धारणा. हे याचं 5वं आणि 6वं अंग आहे या योगाचं. पुढे ध्यानम ब्रह्मा अहम स्थिती दृक्प्रवाहो न्यवर्जनात देहात्मवत परात्मक दुःख समाधी सुस्थिरा. म्हणजे पुढे मायामय विकारांचा त्याग करून मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, या अंतर्दृष्टीचे प्रवाह सातत्य, हे ध्यान, हे 7वं अंग या योगाचं. आणि
आणि देहात्म्याप्रमाणे परमात्म्यावर सुस्थिर दृष्टी म्हणजे समाधी, हे या ब्रह्मात्मैक्य योगाचं 8वं अंग होय. या ठिकाणी महत्वाचं काय आहे, तर हे जे काही आतापर्यंत या अष्टांग योगाचं महाराजांनी वर्णन केलं, हे तत्वज्ञानाच्या अंगाने म्हणजे ब्रह्मात्मैक्य भावाच्या अर्थाने किंवा चिदानंद वृत्तीच्या पद्धतीने हे जे योग आहे, हा जो योग आहे ब्रह्मात्मैक्य योग, याच्यात काही विशेष गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्या काय आहे, तर आसन म्हणजे केवळ बसणं नव्हे, पूरक म्हणजे केवळ नाकातून श्वास घेणं किंवा कुंभक म्हणजे वायू निरोध करणे हे नव्हे, तर धारणा म्हणजे नाभी आदी स्थानामध्ये चित्ताचा संबंध स्थापन करणे हे नव्हे, तसंच ध्यान म्हणजे एखाद्या मूर्तीचं चिंतन नव्हे. तर आपण आतापर्यंत जे वर्णन केलं, एक पद्धतीने वेदांतिक पद्धतीचं असं रूपक ब्रह्मात्मैक्य योग किंवा चिदानंद योगाचं, असं एक योगाचं वर्णन अतिशय अद्भुत असं स्वामी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येत. आणि मग स्वामी महाराज काय सांगतात की हा जो योग आहे, हा जो ब्रह्मात्मैक्य योग किंवा चिदानंद वृत्ती योग आहे, या योगाने काय होतं, परिपक्व कषायाणाम योगोयम शीघ्र मुक्तिदा, किंचित पक्व कषायाणाम योगोयम शीघ्र मुक्तिदा. म्हणजे हा योग रागादी दोषांनी पूर्णतया आणि किंचित रहित असलेल्या ना सुद्धा मुक्ती देणारा आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी रागादी दोष वगैरे असतील, अगदी पूर्ण परिपक्व असतील, त्यांना सुद्धा शीघ्र मुक्ती देतो. आणि जे असे लोक त्यांच्यात ह्या वृत्ती नाहीये, पण तरी सुद्धा किंचित जर त्यांना असेल, त्यांना सुद्धा हा मुक्तिदायक असाच आहे. तर अशा पद्धतीने या 6व्या अध्यायामध्ये या विशिष्ट योगाविषयी फलश्रुती सांगून स्वामी महाराजांनी 6वा अध्याय या 50व्या श्लोकावरती या ठिकाणी पूर्ण केला. आणि मग मात्र एका वेगळ्या पद्धतीने महाराज आता दुसऱ्या योगाचा या ठिकाणी वर्णनाला प्रारंभ करतात आहे. आणि या योगाला एक आणखीन आपण नाव देऊ शकतो की हा जो आहे, एक रूपक जे आहे हे हठयोगाचं रूपक आहे. मग हठयोगाचं रूपक याविषयी सांगताना स्वामी महाराज या पहिल्या अष्टकातल्या 7व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकात जेव्हा असं म्हणतात, द्वे विरूपे विभोरत्रा क्लेशोत्पादन महात्मना अहिंसा सत्यम यथार्थ सद्वा गण्या अर्थ निस्पृहा. म्हणजे या जगात आत्म्याची परस्पर विरुद्ध स्थावर आणि जंगम अशी 2 पद्धतीची रूप आहेत. द्वे विरूपे, त्यातही ईश्वर बुद्धीने काया वाचा मनाने सुद्धा क्लेश न करणं, विभोरत्रा अत्रा क्लेशोत्पादन न आत्मना, काया वाचा मनाने सुद्धा यात क्लेश उत्पन्न न होणं, अहिंसा सत्यम यथार्थ म्हणजे क्लेश उत्पन्न न करणं ही सुद्धा एक प्रकारची अहिंसा, आणि यथार्थ मृदुवाणी हे सत्य, आणि दुसऱ्याच्या द्रव्याबद्दल निरीच्छा
निस्पृहा हे जणू काही या योगाचे अंग आहे. आणि अस्तेयम ब्रह्मचर्य स्यात् सदा मैथुन वर्जनम दयाभूतानुग्रहोत्रैकम रूपत्वम सदावर्जम. तर सदार्जवम याचा अर्थ दुसऱ्याच्या द्रव्याबद्दल निरीच्छा असणं हे असते. मैथुन वर्जन हे ब्रह्मचर्य आणि प्राणी मात्र कृपा ही दया. सन्मार्गानं चालून सर्वांशी एकरूप होणे हे आर्जव. म्हणजे या पद्धतीने या विशिष्ट श्लोकांमध्ये महाराज अहिंसा, सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया आणि आर्जव याविषयी जेव्हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला वर्णन करतात, तर त्यात पुढचे जे अंग आहे ते सुद्धा या पद्धतीने वर्णन करतात. ते म्हणतात क्षमा प्रियादि सहनम धृतीर्नाशोप्य विक्रिया मिताहारो हितस्निग्ध चतुर्थांशो न भोजनम. म्हणजे अप्रिय गोष्टी सहन करणे ही क्षमा. स्त्री पुत्र द्रव्याचा नाश वियोग झाला असता कोणताही विकार न होणे हे धैर्य. हितकारक सात्विक आणि 1/4 कमी भोजन हा मिताहार. म्हणजे या ठिकाणी पुढे मग क्षमा, धैर्य आणि मिताहार ज्याचंही महाराजांनी वर्णन केलं आपल्याला. पुढे ही जी अंग आहेत योगाची, अष्टांगाची, त्याबद्दल महाराज जेव्हा भाष्य करतात तेव्हा ते असं म्हणतात मृज्जलाभ्याम बहिर्शौचम ध्यानमंतर्यमा इमे तपकृच्छे व देहशुद्धी स्तोषो दैवाप्त तोषणम. म्हणजे माती आणि पाण्याने बहिशुद्धी, आंतरिक यमादी ध्यान कृच्छ, चांद्रायण वगैरे जे व्रत आहे यांनी देहशुद्धी, हे तप आणि दैवाने मिळालेल्या अवस्थेत राहणं, समाधान मानणं हा संतोष. पुढे आस्तिक्यम वेद विश्वास विचार श्रवणम स्मृते दानम स्वार्थार्पणम पात्रे पूजा विष्णू कृतार्पणम. म्हणजे वेदांवर विश्वास हे आस्तिक्य, वेद वचनांचे उपनिषदांचे श्रवण हा विचार, स्वतः मिळवलेल्या अर्थाचे सत्पात्री अर्पण हे दान आणि विष्णूला स्वतः केलेल्या कर्माचे अर्पण ही पूजा. अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीची रूपकात्मक असे या ठिकाणी महाराज योगाचं वर्णन करतात आहे. त्याच्यामध्ये मग संतोष, तप, आस्तिक्य, दान, पूजन हे सुद्धा जसं वर्णन केलं तसं ते म्हणतात कुकर्म लज्जा ह्रीं बुद्धी श्रद्धा वेदोक्त कर्मसु विधिवद विष्णू पर्वेकार एकादशु पोषणकम व्रतम. म्हणजे वाईट कर्माविषयी लाज ही रीम, वेदांनी कथन केलेल्या कर्माविषयी श्रद्धा ही बुद्धी, आणि विष्णू पर्व काळी म्हणजे एकादशीला वगैरे यथाविधी उपोषण उपवास करणं हे व्रत, आणि वेदाविरुद्ध गुरुवाप्त मंत्राभ्यासो जपस्त्रिधा. म्हणजे वेदविहित गुरुप्रसाद लब्ध मंत्राचा अभ्यास
हा जो आहे हा कसा वाचिको सन मानस सन रस्यो मध्यमा जपा हा म्हणजे गुरुप्रसाद लब्ध जो वेदांनी सांगितलेला वेद विहित असा जो मंत्र आहे त्याचा अभ्यास हा जप असून तो 3 प्रकारचा आहे. कसा तो वाचिको सन मानसा हा दुसऱ्यांनी ऐकला असता तो अल्प फलदायी, मानस जप हा अनंत फलदायी आणि दुसऱ्यांनी न ऐकलेला तो मध्यम फलदायी. रहस्य मध्यमो जपा हा अशा 3 पद्धतीचा हा जप असतो. आणि हे आतापर्यंत जे वर्णन केले हे काय आहे ते दशेते नियमा अष्टासनानी स्वस्तिकम त्रिदम जानुर्वंतः पदो कृत्वा समांगेनो उपवेशनम. हे वर सांगितलेले असे हे 10 यम आणि नियम आहेत. यापुढे 8 आसन आहेत. त्यापैकी गुडघे आणि मांडी यांच्यामध्ये पावलं ठेवून शरीर समतोल करणे याला स्वस्तिकासन असं म्हणावं. पुढे आसनं कोणची आहेत ते असं सांगतात गोमुखम दक्ष गुल्फोन्यस पृष्ठपार्श्वे परोन्यथा स्वान्यो रूपादि विन्यासात वीराख्यम चाथ पद्मकम पृष्ठतो व्यस्त पाणिभ्या व्यस्तोरुस्थांग घ्रीधारणम अन्योन्य गल्फयोगेन जानुस्थल प्रपल्लवे. म्हणजे संक्षिप्तपणे वर्णन करायचं म्हटलं तर उजव्या पायाचा घोटा पाठीच्या डाव्या बाजूला आणि डाव्या पायाचा घोटा पाठीच्या उजव्या बाजूला ठेवून बसणं हे गोमुखासन. स्वतःच्या उजव्या डाव्या मांडीला लागून डावा उजवा पाय ठेवून बसणं हे वीरासन. पाठीमागून विरुद्ध हातांनी मांडीवर ठेवलेल्या विरुद्ध पायांची बोट धरणं हे पद्मासन. आणि विषणाच्या मागे एकमेकांना घोटे जुळवून केवळ पायाच्या पुढल्या पायावरती बसून पुढील गुडघ्यावर हाताची बोटे ठेवून सुद्धा काही वेळा पद्मासन केलं जातं. अशा पद्धतीने ही गोमुखासन, वीरासन आणि पद्मासन याचं एक प्रकारे वर्णन आपल्या महाराजांनी केलं. पुढे ते असं म्हणतात सिंहासनम व्यात्तवक्त्रम पूज्यम नासाग्रदृष्टिकम योनिर्भेडोर्ध्व शगुल्फम सिद्धम भूमध्य दुर्बरम. जे नासिकेवरती नाकाच्या शेंड्यावरती दृष्टी ठेवून तोंडाचा आवासून मांडी घालून बसणं हे सिंहासन. आणि अंडाच्या खाली 2 अंगुल प्रदेशावर एक घोटा आणि लिंगाच्या वरील भागी एक घोटा ठेवून भुकुटीच्या मध्यभागी दृष्टी ठेवून राहणं हे सिद्धासन होय. पुढे मायुरम दंडवत व्योमनी भूवस्तम नाभिकुरपरम भद्रम स्यात् सीवनी पार्श्व युक्करात्ताग्र गुल्फकम. म्हणजे जमिनीवर दोन्ही तळहात टेकून दोन्ही कोपर नाभी प्रदेशाला टेकून अदांतरी नमस्कारासारखं समांतर राहणं हे मयुरासन आहे. तर विषणाच्या पाठीमागे आणलेल्या दोन्ही पायांचे अंगठे दोन्ही हातांनी धरून दोन्ही घोटे जुळवणे हे भद्रासन. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी महाराजांनी किंवा स्वस्तिकासनापासून तर गोमुखासन, मग पद्मासन
वीरासन, मग पुढे सिद्धासन, सिंहासन, मयुरासन आणि भद्रासन अशा प्रकारची वेगवेगळी आसनांची जी काही वर्णनं केली, ही सगळी आसनं ही एखाद्याला जर उत्सुकता असेल तर त्यांनी प्रत्यक्ष ग्रंथात बघावी. पण पुढे महाराज असं म्हणतात, यादासनम जयात सर्व जयो अशक्तो शवासनम सार्ध त्रिहस्तो देहोयम गुदमे ढांत मध्यका. म्हणजे इतर आसन करायला जर एखादा कोणी असमर्थ असेल तर तो असमर्थ असताना शवासन सांगितलेलं आहे. या शवासनावर जर एखाद्याने विजय मिळवला तर त्याला सर्व आसनावर विजय मिळवता येईल. आणि मग पुढे महाराज असं म्हणतात की 3.5 हाताचा हा देह बुद्धवृषण हा मध्यभागी असलेला असा आहे. त्या देहाचं वर्णन करताना महाराज पुढे काय म्हणतात, तर तो नवांगुदम कंद आनाभेरुग्धता अतः द्वासप्तत्रीं सहस्राणि मुख्या नाड्यश्चतुर्दशा. नाभीच्या वर 9 अंगुल गाठ असून त्यातून 1400 नाड्या वर आलेल्या आहेत. द्वासप्तती सहस्राणि मुख्या नाड्याश्च चतुर्दशा. म्हणजे अशा 1400 नाड्या ज्या त्यातनं वर आलेल्या आहेत त्यामध्ये 14 नाड्या या प्रमुख आहेत. 14 नाड्या चतुर्दश. आणि या ज्या 14 नाड्या आहेत त्याच्यामध्ये विशेष काय आहे, एता सामुत्तमा स्त्रिता आसामेकाक्ष नुत्तमा पिंगला दक्षिणा साता सूर्येशाम दिनसंधिता. त्यापैकी उत्तम अशा 3 नाड्या असून त्यामध्ये एक विशेष उत्तम आहे. ही जी नाडी आहे ती पिंगला नावाची नाडी उजव्या नागपुडीतून वाहणारी असून या नाडीचा स्वामी सूर्य आहे. या नाडीला काही ठिकाणी ग्रंथातून दिन ही संज्ञा आहे, तिला दिननाडी असं म्हणतात. ही नाडी उग्र कार्यसिद्धी देणारी आहे असं ग्रंथांतरात वर्णन आहे. आणि इडापी वामना शांता नीच संज्ञा चंद्रपा सुखा. मग वाम म्हणजे डाव्या नासिकेतून वाहणारी जी नाडी आहे ती इडा नावाची नाडी निशा असून तिला निशा म्हणजे रात्र ही संज्ञा आहे. तिचा स्वामी जो आहे तो चंद्र असून ती सुखकारक आहे. आणि सुषुम्ना ब्रह्मरंध्रांता कालभोक्त्र अमृत तत्वदा. आणि सुषुम्ना नावाची जी नाडी आहे ती ब्रह्मरंध्रागत थेट ब्रह्मरंध्रापर्यंत जाणारी असून ती कालभुक्ती असून अमृतत्व प्रदान करणारी किंवा देणारी आहे. कालभोक्त्र अमृत तत्वदा. अशा पद्धतीने 3 नाड्यांचं जे वर्णन केलं त्या सूर्य नाडी, चंद्र नाडी आणि सुषुम्ना नाडी यांचं या ठिकाणी आपल्याला बहुतेक माहीत असणार, पण या ठिकाणी महाराज वर्णन करतात. मग पुढे महाराज असं म्हणतात, तन्मूले कुटिला शक्ती मोक्ष विघ्न प्रदासताम नाभ्युर्थम प्राणोदो अपान समानो नाभिमंडले. म्हणजे सुषुम्ना नाडीच्या मुळाशी विलक्षण शक्ती असून ती अभ्यास न करणाऱ्यांना
मोक्ष प्राप्तीमध्ये विघ्न उत्पन्न करणारी आहे. पुढे नाभीच्या वर प्राण आणि गुदद्वारात अपान, तर नाभी मंडला समान आहे अशा 3 वायूचं या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलेलं आहे. या विशेष श्लोकामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी महाराजांनी सांगितल्या. एक काय आहे, तर नाभ्युर्ध्वम प्राणो अधोपानः समानो नाभिमंडले, म्हणजे नाभीच्या वरती प्राण, नाभीच्या खाली म्हणजे गुदद्वारात अपान आणि नाभी मंडलामध्ये समान हे 3 वायू आहेत. प्राण, अपान आणि समान. आणि मुख्य या तिन्हीच्या संबद्ध असणारी सुषुम्ना नाडी जी आहे, हिचं जे मूळ आहे, हिच्यात एक विलक्षण शक्ती आहे. म्हणून महाराज असं प्रतिपादन करतात की या नाडीचा जे लोक अभ्यास करत नाही त्यांना मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने विघ्न होतात. म्हणजे खऱ्या अर्थाने ही नाडी जर अभ्यास न करता एखाद्याने नुसता मोक्ष प्राप्ती करता योगाचा अवलंब केला तर त्याला मोक्ष प्राप्तीत विघ्न उत्पन्न होईल असं महाराजांना सांगायचं. पुढे महाराज असं म्हणतात, चरत्युदाना कंठेच व्यान सर्व शरीरगा तुगादिषु च नागाद्यास त्रस्त्रो अग्निर्नाभिमध्यगा. जे कंठामध्ये, कंठेच उदान, चरत्य उदान, कंठे च व्याना सर्व शरीरगा, तर सर्व शरीरवर संचार करणारा जो आहे तो व्यान हा वायू आहे. आणि मग त्वचा, रस, मांस, अस्थि आणि शिरा यांच्यामध्ये नाग, कुर्म, कुकर, देवदत्त आणि धनंजय अशा प्रकारचे हे उपप्राण हे या शरीरामध्ये आहेत. तर नाभीच्या मध्यभागी अग्नी आहे. अग्निर नाभी मध्यगाः. या ठिकाणी अग्नीचा आणखी प्रकारचा उल्लेख आपल्याला छान बघायला मिळतो. हा अग्नीचा उल्लेख कशात आहे, तर गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. वैश्वानर अग्नी म्हटलेला आहे. हे गीतेचं भाष्य आहे. या ठिकाणी महाराजांनी मुद्दाम उल्लेख करून असं म्हटलं, या ठिकाणी जो नाभीच्या ठिकाणी जो अग्नी आहे, हा अग्नी कसा आहे, तर नृणामृतो विहंगानाम चतुरस्र चतुष्पादाम कृत्वाग्नेरुर्मध्यम भोन अन्नम प्राणो अधस्यो धमत्यमो. म्हणजे मानवांच्या नाभी प्रदेशात असलेला अग्नी हा जो आहे, हा पक्ष्यांचा आणि पशूंच्या शरीराला सुद्धा व्यापून राहिला आहे. आणि प्यालेलं पाणी आणि खाल्लेलं अन्न अग्नीच्या वर करून खाली असलेला प्राण हा त्या अग्नीला तापवतो. म्हणून काही ठिकाणी प्राणाग्नी होत्र असं म्हटलेलं आहे. प्राणो अधस्तो धमत्यम सदीप्तोन्न पचेदंगे व्यानम सारोस्य यच्छति निश्वासोच्छ उच्छ्वास कृत प्राणो पानो विमुहर्त्र पका. म्हणजे प्रदीप्त झालेला जाठराग्नी अन्न पचवतो आणि व्यान पचवलेल्या अन्नाचं सार शरीराला देतो.
म्हणजे श्वासोश्वास करणारा हा प्राण आहे, तर विष्ठामूत्र बाहेर घालवणारा हा अपान आहे. जे आता आपल्याला तो जो गीतेचा श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राण्यानाम देहमाश्रिता प्राण अपान समायुक्तम पचाम्यन्नम चतुर्विधम, या श्लोकाचा खऱ्या अर्थाने कसा विस्तार येतो या श्लोकांमधून आपल्याला कळतो महाराजांनी केलेल्या. म्हणून पुढे महाराज आणखीन वर्णन करताना जेव्हा म्हणतात की उदानो अंगो नयन कृत्वा समान शोषणाधिकृत तथोद्गारो नीलन चक्षुतंद्रा व्याप्ती करा परे. आता उरलेले जे वायू आहे ते काय करतात, तर उदानो अंगोन्नयन, अंगाचं उन्नयन करणारा उदान आहे, तर शोषण करण्याचे काम समान करतो. समान शोषणाधिकृत, त्याचप्रमाणे उद्गार, उन्मीलन, भूक, झोप आणि सर्व इंद्रियांना पोहोचवण्याचं काम, हे जे काही आपल्या भावना वगैरे सगळ्या असतात, यांचं सगळं काम नाग कुर्मादी हे जे इतर प्राण आहे, ज्याला उपप्राण म्हणतात, हे सगळं वेगवेगळे प्राण करत असतात. अशा पद्धतीने पंच प्राण आणि पंच उपप्राण या दशप्राणांचं वर्णन स्वामी महाराजांनी केलं या ठिकाणी. आणि मग स्वामी महाराज आता एक वेगळा विषय अत्यंत उत्तम पद्धतीने आपल्या समोर सूत्र मांडतात रूपाने. ते असं म्हणतात, चले प्राणे चलम चित्तम निश्चले निश्चलम तयोः नष्टे एकतरे नाशो द्वयोरोपी संयोगताः. म्हणजे प्राणाची हालचाल असता चित्ताची हालचाल असते. म्हणजे प्राणाची हालचाल झाली तर चित्ताची हालचाल होते, आणि प्राण निश्चल असला तर मनही निश्चल असते. चले प्राणे चले चित्तम निश्चले निश्चलम तयो. म्हणून दोघांपैकी एकाचाही नाश झाला असता योगाने दोघांचाही नाश होतो. नष्टे एकतरे नाशो द्वयोरोपी संयोगतः. म्हणजे योग हे एक असं तंत्र आहे, याने एकाचाही जर का नाश केला, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण केलं, तर दुसऱ्यावरतीही नियंत्रण होतं, असा हा अर्थ आहे. कारण योगाची व्याख्याच पतंजली योगकारांनी अशी केली आहे की योग चित्तवृत्ती निरोध. या ठिकाणी चित्तवृत्तीचा निरोध करणे हे जर योग असेल तर यांनी काय होतं, तो प्राणाचाही निरोध होतो. म्हणून चित्ताचा निरोध केला तर प्राणाचा निरोध होतो. प्राणायामाने प्राणाचा निरोध केला तर चित्तवृत्तीचा निरोध होतो, असं या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. पुढे महाराज म्हणतात, न ज्ञानम जीवती प्राणे मनस्यपि लयम नयेत द्वयम गच्छन्ति मोक्षं स योगी ना अन्य कथंचन. म्हणजे पिढा पिंगलांनी प्राण मनाचे वहन होत असतात, ज्ञानाचा लय होत नाही. म्हणजे ज्ञानाचं जर लय करायचं असेल तर चित्त वृत्ती आणि मन या दोन्हीचा सुद्धा वेगळा भाग त्यात महत्वाचा आहे. म्हणून विशेष करून दोघांचाही मोक्ष झाला असता द्वयम गच्छति मोक्षम सयोगी, तोच खरा योगी, नान्य कथंचना. म्हणजे तो खरा योगी, तो ज्ञानमार्गाने सुद्धा जे आत्मब्रह्मात्मैक्य भाव जो म्हटला आहे चिदानंद, ज्याचेही ज्ञान करून घेतो तोही योग साध्य करतो.
आणि इडा पिंगला वगैरे हे जे आहे, ज्यांचं प्राणायाम हे सुद्धा साध्य करतो. या दोन्ही योग जो खऱ्या अर्थाने साध्य करतो तोच खरा योगी. एकांगी फक्त योग करणारा नव्हे असे या ठिकाणी महाराज सांगतात. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हे योगाचं वर्णन करत असताना महाराज यापुढे जेव्हा या योगाविषयी आहार वेगवेगळ्या पद्धतीने आचार विचार याचा जेव्हा आचार धर्म याचं वर्णन करतात ते आपण पुढल्या पुष्पामध्ये बघणार आहोत. पण आज आपण स्वामी महाराजांनी एक खूप वेगळ्या पद्धतीने योगाचं एक रूपकात्मक ब्रह्मात्मैक्य भाव या पद्धतीच्या वेगळ्या योगाचं रूपकात्मक एक चिदानंद वृत्ती, ज्याला आपण एक अन्वयार्थाने बघितलं, या योगाचं वर्णन केलं. आणि मग त्यानंतर त्यांनी अष्टांग योगाचं हठयोगाचं वर्णन सुरुवात करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करताना मग आपल्याला इडा पिंगला सुषुम्ना या नाड्या 14 नाड्यांपैकी या प्रधान नाड्या आणि मग या नाड्यांमधून मग पंचप्राण पंच उपप्राण यांचं शरीरांतर्गत कार्य कसं चालतं याविषयी महाराजांनी आपल्याला उपदेश केला. आणि एक वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर आता स्वामी महाराज या योगा संबंधी वर्णन करतात आहे. किंवा पुढे स्वामी महाराज काय सांगतात हे आपण आता पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.